नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण अगदी अस्सल गावरान चवीची हरभऱ्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ही भाजी कदाचित माहीत असेल किंवा काही जणांना माहीत नसेल. तर ही आहे वाळलेली हरभऱ्याची भाजी. मोस्टली हिवाळा चालू झाला की हरभऱ्याची ओली भाजी मार्केटमध्ये खूप सहज ॲव्हेलेबल होते, पण ही सुकलेली भाजी काही भेटत नाही. तर ही भाजी मला माझ्या मावशीने कुरिअर करून पाठवलेली आहे. तर आज मी ती बनवलेली आहे, कारण ही भाजी मला अगदी खूप जास्त आवडते. मी आठवड्यातून 2 वेळेस म्हटलं तरी ही भाजी खाऊ शकते. तर ही हरभऱ्याची भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. हरभऱ्याची भाजी, ज्वारीची भाकरी, फोडलेला कांदा, मस्तपैकी फुलपात्रामध्ये ताक आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. वाह, क्या बात है. ह्यापेक्षा स्वर्गसुख अजून दुसरं ते काय असतं. तर बघा, बनून तयार झालेली भाजी सुरुवातीला मी आता इथे दाखवते आहे. फक्त 5 ते 7 मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते. घरात आहे त्या साहित्यामध्ये ही भाजी बनवल्या जाते आणि खायला म्हणाल तर अगदी फक्कड लागते. फक्त एकच आहे, ही भाजी आपल्याला उन्हाळा असेपर्यंत संपवावी लागते, कारण पाऊस पडल्यानंतर ह्या भाजीची पूर्णतः चव निघून जाते. तसंही उन्हाळ्यामध्ये खूप स्पायसी किंवा काळ्या मसाल्याच्या भाज्या खायला आपल्याला नकोसं होतं. तर ही भाजी एकतर खायला तर मस्त लागते, शिवाय खूप जास्त हेल्दी देखील आहे. तर भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी जाड बेसची कढई घ्यायची. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेल तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्ही किती हेल्थ कॉन्शियस आहे त्यानुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर तेल छान गरम करून घ्यायचं आहे, तरच फोडणी आपली मस्त बसेल. तेल जर गरम झालं नाही तर फोडणी नीट बसत नाही. पहिली स्टेप आपली तिथंच चुकते आणि भाजी बिघडते. त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी अगदी मस्त फुलू द्यायची आहे आणि मोहरी छान तडतडायला लागली की यामध्ये जिरं घालायचं. जिरं मस्त फुलू द्यायचं. जिरं मोहरीची अगदी मस्त अशी फोडणी झाली की यामध्ये आपण घालून घेणार आहोत भरपूर बारीक चिरलेला लसूण. तर इथे मी लसूण चिरून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पेस्ट करून देखील घालू शकता, पण भाजी खाताना जेव्हा ह्या लसणाचा क्रंच आपल्या तोंडामध्ये येतो तो खायला अतिशय अप्रतिम लागतो. त्यामुळे मी शक्यतोवर लसूण चिरूनच घालते. आता मी इथे लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा करून देखील भाजीमध्ये घालू शकता. तशी देखील भाजी खायला खूप छान लागते. आता फोडणीत आपण हळद घालून घेतली आहे. लसूण छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे, तरच भाजी छान लागते. फोडणी जेवढी छान बसेल भाजी तेवढी मस्त होते. लसूण मस्त तळल्या गेलेला आहे. अतिशय खमंग असा याचा घमघमाट सगळ्या घरात सुटलेला आहे. आता लसूण तळून झाला की यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर म्हणजेच लाल तिखट घालून घ्यायचे. अतिशय बेसिक मसाले आपण यामध्ये वापरणार आहोत. खूप जास्त मसाले घालण्याची गरज नाही आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. इथे मी नॉर्मल पाणी घातलेलं आहे. गरम पाण्याचा वापर नाही केला तरी देखील हरकत नाही. तुम्हाला जर घाई असेल तर गरम पाणी देखील तुम्ही घालू शकता. आता एक बाऊल घ्यायचा, त्यामध्ये हरभऱ्याची भाजी घेतली आहे आणि थोडंसं डाळीचं पीठ घालून घेतलं आहे. तर मैत्रिणींनो, ॲक्च्युली भाजी घेऊन त्यामध्ये बेसन टाकण्याची जी स्टेप होती ती माझ्याकडून रेकॉर्ड करायची राहिली आहे. तर मी एका बाऊलमध्ये आधी भाजी काढून घेतली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ घेतलं आहे. तर ही हरभऱ्याची भाजी सुरुवातीला कोवळी असताना तोडून आणल्या जाते, नंतर ती वाळवली जाते, नंतर त्यामध्ये ज्या काड्या असतात त्या पाखडून काढल्या जातात आणि मग ती भाजी स्वच्छ होते. आता ही प्रोसेस झालेली आहे. डाळीचं पीठ आणि भाजी मिक्स केली आहे. आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे. पाण्याला मस्त दणकून अशी उकळी आणायची आणि मगच आपल्याला त्यामध्ये भाजी घालून घ्यायची. पाण्याला उकळी आली नाही आणि तुम्ही जर आधीच भाजी घातली तर त्या भाजीच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे ही स्टेप स्किप नाही करायची. आता बघू शकता मस्त खळखळ अशी उकळी आली. ह्यामध्ये चमच्याने ही बेसनपीठ घातलेली भाजी आपण थोडी थोडी करून घालून घेणार आहोत. ही भाजी करताना थोडीशी पातळ करायची, कारण थंड झाली की ही घट्ट होते. तर यामध्ये मला जेवढी हवी आहे तेवढी भाजी घालून घेतली आहे. चमच्याच्या साह्याने भाजी घालायची आणि मग हे जे बिटर आहे त्याच्या साह्याने हे मस्तपैकी असं हटवून घ्यायचं आहे. तर पाण्याला छान अशी उकळी आल्यामुळे यामध्ये एकही गुठळी झालेली नाही आहे. तर छोट्या छोट्या पण ह्या महत्त्वाच्या टिप्स आहेत, ह्या तुम्ही नक्की फॉलो करा. तर तुम्ही बघू शकता यामध्ये एकही गुठळी
झालेली नाही आहे, भाजी व्यवस्थित यामध्ये मिक्स झाली आहे. आता आपल्याला हे छान असं 5 ते 6 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. रंग देखील अतिशय सुंदर असा आला आहे आणि भाजी दिसायला खूप मस्त दिसते आहे. याला आता शिजवून घेणार आहोत. त्यासाठी 5 मिनिटभर याची उकळी काढून घ्यायची आहे. तोपर्यंत मी भाकरी आणि ठेचा बनवून घेतलेला आहे आणि आपण याची मस्तपैकी थाळी सर्व करून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्हीही सुकलेल्या म्हणजेच वाळलेल्या हरभऱ्याच्या पानाची भाजी बनवता का? बनवत असाल तर कशी बनवता कमेंट करून सांगा. ही गावाकडची पारंपरिक चव आहे. आपण जगाच्या पाठीवर कुठेही राहिलो तरी काही गोष्टी असतात ज्याने आपल्या मनामध्ये घर केलेलं असतं आणि त्या गोष्टी आपल्या मनाच्या खूप जवळ असतात. अगदी कुठली रेसिपी असो किंवा कुठलीही गोष्ट असो, तर ही गावाकडची चव आजही माझ्या तोंडावर तितकीच रेंगाळते आहे आणि आजही ही भाजी मी तेवढ्याच आवडीने खाते. तर भाजी म्हणून तयार झाली आहे. आता आपण मस्तपैकी थाली सर्व करून घेणार आहोत. मीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा, आता मी एका प्लेटमध्ये भाजी सर्व करून घेतलेली आहे. त्यानंतर मस्तपैकी फोडलेला कांदा इथे घेतलेला आहे आणि ज्वारीची मस्त टम्म फुगलेली भाकरी आपण इथे बनवलेली आहे. सोबतच घरचं थंडगार असं ताक देखील फुलपात्रामध्ये सर्व करून घेतलेलं आहे. तर भन्नाट चवीची थाळी तयार आहे. मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.